नमस्कार, हे आहे तुमच्या हक्काचं पाककृती पुस्तक म्हणजेच युवर रेसिपी बुक। आणि आजच्या भागात आज आपण करतोय मस्त गरमागरम असं सूप। पावसाळा संपून हिवाळा सुरू झालाय की प्रत्येकाच्या घरी सूपचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात किंवा आपण ते करत असतो। आता हिवाळा म्हटलं की थंडी आली आणि थंडीमध्ये काहीतरी खाण्यापेक्षा गरमागरम असं प्यावंसं बऱ्याच वेळेला वाटतं। आणि म्हणूनच आपण सूपचे वेगवेगळे प्रकार बनवणार आहोत किंवा सूपची एक छान अशी सिरीज सुरू करणार आहोत। आजच्या पहिल्या भागामध्ये आज आपण बनवतोय गाजर आणि बीटाचं सूप। अतिशय सुरेख तयार होतं, रंग तर सुरेख आहेच, तुम्ही पाहत असाल। आणि अगदी एकसंध दाटसर होण्यासाठी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करायला, समोरचं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला पटकन बीट आणि गाजराचं सूप कसं करायचं ते पाहूया। त्यासाठी इथे मी 3 गाजरं घेतलेली आहेत। गाजर थोडं मोठं आहे त्यामुळे मी इथे 3 वापरलेत। छोटी गाजरं असतील तर 4 किंवा 5 वापरली तरी पण चालतील। एक मध्यम आकाराचं बीट घेतलेलं आहे, एक मध्यम आकाराचा कांदा। सर्व साहित्य मी इथे धुवून घेतलेलं आहे। तर इथे कांद्याचं साल मी काढून घेतलेलं आहे। याच सोबत गाजराचं आणि बीटचं साल सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय, ठीक आहे ना। तर हे पहा, तिन्ही गाजराचं साल मी काढून घेतलेलं आहे। याच पद्धतीनं आता बीटचं साल सुद्धा काढून घ्या। बीटचं साल सुद्धा काढून घेतलेलं आहे। गाजराचा पुढचा आणि मागचा दोन्ही भाग आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे। खूप अगदीच बारीक पण नाही करायचे आणि खूप मोठे मोठे पण तुकडे नाही ठेवायचे। तर हे बघा, साधारण 1-1 सेंटीमीटरचे चौकोन तयार होते। असं मी याला बारीक करून घेतलेलं आहे। गाजराचे चौकोनी तुकडे करून घेतले। आता आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे। कांदा चिरत असताना ना कांद्याचा हा पाठीमागचा जो मुळाकडचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, नाहीतर मग सूप आपलं कडवट होऊ शकतं। तर हे आता आपण काढून घेऊयात। कांद्याचे चौकोनी भाग नाही केले तरी चालतील, छान पातळ असा लांब लांब चिरून घ्यायचा। असे छोटे छोटे तुकडे करून घेऊ। तर भाज्या इथे चिरून झालेल्या आहेत। गॅसवरती कुकर गरम करायला ठेवूयात। तर आता काय करायचंय, कुकर चालू केला मी। यामध्ये आपल्याला घ्यायचंय 3 ते 4 टेबलस्पून बटर। तर हे बघा, 3 क्यूब मी यामध्ये घालते। बटर चांगलं गरम करून घेऊयात। तर हे पहा, बटर गरम झालं की यामध्ये घालायचं आपल्याला कांदा। सोबतच घालूयात 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 2 तमालपत्र। तमालपत्र हवं तर असं कट करून घालायचा, म्हणजे याचा स्वाद चांगला उतरतो। आता कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊ। तर हे पहा, साधारण 1 अर्धा मिनिट झाला असेल। कांदा मी परतून घेतला, हलका गरम झालाय, थोडा मऊ होण्यास सुरुवात झाली आहे। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि यामध्ये या संपूर्ण भाज्या घालायच्या। पहिल्यांदा घालूयात बीटरूट आणि गाजर। हे सगळं छान असं परतून घेऊयात। हलकं गरम होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं। एखादा मिनिट झाला असेल, मी गाजर आणि बीटरूट बटर सोबत चांगलं परतून घेतलं। हे बघा, याचा हलकासा रंग असा तुम्हाला शाईन आल्यासारखा दिसेल। आता यामध्ये आपल्याला घालायचे 1.5 कप पाणी। पाणी घेत असताना इथे रूम टेम्परेचरच मी घेतलेलं आहे, गरम केलेलं नाहीये। आता यामध्ये घालायचे मीठ। एकदा मिसळून घेऊयात। याला झाकण लावायचं आणि याला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचं। कुकरच्या शिट्ट्या मात्र करत असताना आपल्याला गाजर किंवा बीटरूट अगदी मऊसूत होईपर्यंत शिट्ट्या करायच्या। तुमच्या कुकरला किती शिट्ट्यात गेल्यानंतर गाजर किंवा बीटरूट छान गरगरीत असं शिजलं जाईल तितक्या शिट्ट्या तुम्ही करून घेऊ शकता। तर इथं मी गॅस मोठा ठेवून 4 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरची वाफ जिरलेली आहे। कुकर उघडून पाहूयात। तर हे गाजर अगदी मऊसूत असं शिजलेलं आहे।
तसंच पीठ सुद्धा छान मऊसूत शिजले. यामध्ये जे आपण तमालपत्र आणि दालचिनी घातलेले आहे ते आपल्याला काढून घ्यायचं. यामधल्या भाज्या आपल्याला पाणी निथळून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. आता हे मिश्रण पूर्ण गार झालंय म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नसेल, ब्लेंडर असेल तर ब्लेंडरने सुद्धा तुम्ही याला स्मूथ असं बारीक करून घेऊ शकता. मग गार करण्याची गरज नाही. तर सगळ्या भाज्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यात. पूर्णपणे गार झालेला आहे. मिक्सरमध्ये शक्य तितकं बारीक असं स्मूथ तळून घेऊया. गाजर आणि बीट शिजवलेलंच पाणी कुकरमध्ये आहे. यामध्येच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली संपूर्ण प्युरी घालायची आहे. तर हे बघा अगदी बारीक असं स्मूथ आपण याला फिरवून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यातच घालायचे 1 कप पाणी. आता सूप तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवंय त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता. तर साधारण 1.5 कप पाणी आपण शिजवताना घातलं होतं आणि 1.5 कप पाणी आता घातलेलं आहे. याला एकजीव छान मिसळून घेतलं. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालत पुन्हा 1 टीस्पून बटर. शेवटी बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी पण चालेल. बटर घालून छान एकजीव करायचंय आणि एक चांगली उकळी काढूया. आता आपण ज्यावेळेला हॉटेलमध्ये हे सूप ऑर्डर करतो त्यावेळेला सर्व करताना क्रूटॉन सोबत सर्व करतात. आता ते क्रूटॉन सुद्धा खायला अप्रतिम लागतात आणि घरच्या घरी अगदी सहजरित्या आपण करू शकतो. पटकन करूयात. तर आता हे सूप थोडा वेळ उकळण्यासाठी बाजूला ठेवूयात आणि या गॅसवरती आपण क्रूटॉन्स करायला घेऊ. क्रूटॉन्स करण्यासाठी शक्यतो मिल्क ब्रेड वापरला जातो. तुम्हाला मिल्क ब्रेड कच्चे करायचे असतील तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता. इथं मात्र मी ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे. तर आता हा पहिल्यांदा कट करून घेऊयात. याच्या काय करत कडा पहिल्यांदा वेगळ्या करून घेऊयात. कडा नाही काढून घेतल्या ना तरी पण चालतात, काढायलाच नको पाहिजे. असे चौकोनी क्यूब करून घ्यायचे आपल्याला. तर इथं आपण ब्रेडचे छोटे छोटे क्यूब तयार करून घेतलेले आहेत आणि ह्या ब्रेडच्या जे कडा आपण काढून घेतलेले आहेत या सुद्धा तुम्ही फ्राय करून सूप सोबत खाऊ शकता. त्या सुद्धा सुंदरच लागतात. तर आता अगदीच दिसायलाही हॉटेलसारखं सुंदर दिसावं म्हणून ही क्यूब आपण तळून घेणार आहोत. हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा आता इथं आपण शॅलो फ्राय करतोय, शॅलो फ्राय सुद्धा करू शकतो. तर पॅन मध्ये घेऊयात साधारण 1 चमचाभर बटर. बटर गरम झालं की यामध्ये आपण 1 क्यूब घालायचं. असे एकसारखे पसरून घेऊयात आणि एक बाजू मध्यम आचेवर चांगली भाजून घ्यायची. एक बाजू भाजून झाली की आपल्याला याला पलटून घ्यायचं. छान वाटते. क्रूटॉन्स आपले दोन्ही बाजूने छान फ्राय झालेत, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. गॅस बंद करूयात आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. याला बाजूला ठेवूयात आणि दुसरीकडे आपल्या सूपला सुद्धा चांगली उकळी आली आहे. याला एकदा मिसळून घेऊयात आणि तयार झाले आपले गरमागरम असे सूप. गॅस बंद करूयात. तर हे बघा हे सुरेख रंग आलेला आहे. एकसंध दाटसर असे आपले सूप तयार झाले. क्रूटॉन्स तयार आहेत, सूप तयार आहे. पटकन सर्व करूया. असे तुम्ही सुद्धा या पद्धतीने गरमागरम असं गाजर आणि बीटाचं सूप नक्की या हिवाळ्यामध्ये करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.